नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्राध्यापक आरवाय कुटुंबे. कालच्या विधानसभेतील 5 नंबरचा उमेदवार होतो आणि आम्हाला लोकसभेला 12,000 मतं होती. तेच चिन्ह, तीच माणसं, तोच तालुका. आज आम्हाला आमचीच माणसं जवळजवळ 1000-2000 माणसांनी सांगितले की आम्ही तुम्हालाच मतं दिलेत, पण आम्हाला मतं ही 977 आहेत. विचारायला लागले तर आम्हाला माणसं 3000. त्यामुळं हा ईव्हीएम घोटाळा आहे. ही मतं नक्की कुणाच्या घशात गेलेत, ही प्रस्थापितांच्या घशात गेलेत का सत्ताधाऱ्यांच्या घशात गेलेत हे आम्हाला माहित नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रातील लोक एकत्र येऊन हा ईव्हीएम हटावचा कार्यक्रमाला आमचा सपोर्ट आहे. धन्यवाद. आज सांगोल तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे तालुका अध्यक्ष विनोदजी उंबाळे व त्यांच्या सहकार्याने ईव्हीएम हटाव ही साक्षर मोहीम घेतली. आमचं म्हणणं आहे की लोकसभेला आमचा एकच पक्ष, एकच चिन्ह, एकच प्रचार करणारी यंत्रणा असताना या सांगोल तालुक्यात 12,500 मतं मिळाली आणि 4 महिन्यानं विधानसभेला त्याच तालुक्यामध्ये आम्हाला 977 मतं मिळाली. म्हणजे आमची 11,000 मतं या ईव्हीएमने खाल्ली. म्हणजे ईव्हीएम आधी धावते 12,500 आणि 4 महिन्यात जर 900 दाखवत असेल तर ती मधली जी काय 11,000 मतं ही कुठं गेली? मला हा ईव्हीएमला आणि या निवडणूक आयोगाला सवाल करायचा आहे. त्यामुळे ईव्हीएम ही हटली पाहिजे आणि जे काही तालुक्यात जे कोण ईव्हीएमला समर्थन करतायत त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही हे बोगस पद्धतीनं या महाराष्ट्रात ही सत्ता स्थापन झालेली आहे आणि याला आम्ही कायमस्वरूपी विरोध करणार. धन्यवाद.